नाम है। कहाँ रहते हैं? हरनबाग। आपने अमृत जूस क्यों लिया? मेरे को पहले सिकल सेल की शिकायत थी। अब मैं अमृत जूस ले, पहले चक्कर वगैरह आते थे मेरे को। अमृत जूस लेने से मेरे को काफ़ी फ़ायदा हुआ है। क्या क्या फायदा हुआ? हाथ पैर वगैरह दर्द होते थे पहले, तो अब नहीं होते हैं। और घबराहट होती थी, अब नहीं होती है। मेरा एच बी पहले कम होता था, 3 मंथ में एच बी चढ़ाते थे। अब मेरे को मेरा एच बी अभी अच्छा है, 11 पॉइंट है। पहले कितना रहता था एच पहले 4 रहता है। आपको अमृत जूस के बारे में किसने बताया? राहुल गोस्वामी सर ने, मैं यहाँ पे काम करती हूँ, वो सर ने मेरे को बताया। अभी आपको अच्छा फायदा है? हाँ, अभी अच्छा फ़ायदा है। क्या आप इसको रेगुलर लेना चाहेंगे? हाँ। मी नारेंगाव या ठिकाणी आलेले आहे। तर माझी मावस भाऊजाई आहे, त्यांना मी अमृत ज्यूस दिला होता, तर त्यांना तो कशा पद्धतीने रिझल्ट आलाय तो त्यांच्या तोंडून तुम्ही ऐका। तर वहिनी तुमचं नाव सांगा। मी सुनीता रोहिदास घोलप, राहणार नारायणगाव। माझा ॲक्सिडेंट झाला होता 1 मार्चला। तेव्हापासून मी खूप डॉक्टर केले, खूप औषधं खाल्ली, पण मला काही रिझल्ट जाणवला नाही। जेव्हापासून मी हे अमृत रियान ज्यूस चालू केलं तेव्हापासून मला खूप छान रिझल्ट वाटला। मला खूप छान फरक आहे। माझ्या 5 जागी फ्रॅक्चर होतं, मला वाकता येत नव्हतं, उभं राहता येत नव्हतं, पण मी जसं ही अमृत ज्यूस चालू केला आहे तेव्हापासून मला खूप छान रिझल्ट आलेला आहे। मी स्वतः हे वापरलंय, मला त्याचा 100% रिझल्ट आलेला आहे। मला मूळव्याधाचा त्रास होता तोही माझा बंद झालेला आहे। हातापायांना मुंग्या यायच्या तेही बंद झालेल्या आहेत। पायाच्या शिरा माझ्या हे व्हायच्या अशा नाही का गोळ्या आल्यासारख्या व्हायच्या, पण आता माझा तोही त्रास माझा बंद झालेला आहे पूर्ण। मी 15 दिवस 1 बॉटलमध्येच मला एवढा फरक जाणवला आहे। मी अजून 4 बॉटलचा हा कोर्स पूर्ण करणार आहे। हे मी पूर्ण किट माझ्या नंदेकडून घेतलेलं आहे। मला त्याचा रिझल्ट 100% आहे। तुम्ही स्वतः वापरून पहा, मीही वापरले, त्याचा रिझल्ट 100% आहे। डॉक्टरांना एवढे पैसे 10-5 हजार घालवण्यापेक्षा तुम्ही हे 5 बॉटलचं एक किट वापरून बघा, रिझल्ट अगदी 100% येणार म्हणजे येणारच। तर वहिनी तुम्ही कशा पद्धतीने घेताय अमृत ज्यूस? मी सकाळी उठल्या आमुषापोटी घेते, 15 मिली घेते। त्याच्यातले ते 2 त्यांनी मला 20-25 ml जे झाकण दिले त्यात 15 मिली टाकून 2 झाकणं त्याच्यात पाणी टाकते, गरम कोमट पाणी, आणि पिते। आणि संध्याकाळी जेवणाच्या आधी 1 ते 1.5 तास आधी घेते। आणि पोट पण खूप छान साफ होतं त्याने, फ्रेशनेसपणा वाढतो। पित्ताचा त्रास माझा पूर्ण बंद झालेला आहे तेव्हापासून। मग हे तुम्ही घेताय तर हे प्रत्येकाने घेतलं पाहिजे का? घेतलंच पाहिजे। मी म्हणते डॉक्टरांना एवढले ते औषधांना पैसे घालवण्यापेक्षा, कॅन्सरवर आपल्या हृदयावर परिणाम होण्यापेक्षा हे अगदी म्हणजे असं नाही का काय म्हणतात त्याला, आयुर्वेदामधलं आहे। हे सर्वांनी घेतलंच पाहिजे अशी माझी सर्वांना कळकळीची विनंती। तुम्ही डॉक्टरच्या गोळ्या खाण्यापेक्षा तुम्ही हे अमृत रियान ज्यूस एकदा तरी घेऊनच पहा। 9 वर्षाची वेदिका, रक्ताचा संधिवात तिला सांगितलाय। रुबी हॉलमध्ये 1.5 लाखापर्यंत खर्च झाला, पण अवघ्या अजून मला वाटतं कितवी बॉटल आहे सर ही आपली? ही आता 6वी बॉटल आहे। 6वी बॉटल आहे। 6व्या बॉटलमध्ये वेदिका ठणठणीत झाली आहे आणि व्यवस्थित प्रॉपरली चालतीये। ती शाळेत सुद्धा जातीये। 3-3, 4-4 मधले ती चालू पण शकते आणि कुठलाही प्रकारचा थकवा तिला जाणवत नाहीये। तर इतकं। नमस्कार, माझं नाव रेखा सरदे, मी रियांश मेडिकेट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीसाठी आरोग्य सल्लागार म्हणून काम करते, युजर आणि प्रमोटर आहे। तर मी उमेश गावडे सरांना 2 महिन्यापूर्वी वेदिकासाठी अमृत ज्यूस दिले होते। तर वेदिकाला काय त्रास होता, काय प्रॉब्लेम होता आणि तिला कसा रिझल्ट मिळालाय हे आपण उमेश सरांकडून ऐकूया। उमेश सर, काय त्रास होता तिला अगोदर पूर्ण म्हणजे काय समजतच नव्हतं की आपल्याला याला काय त्रास आहे। भरपूर डॉक्टर गेले आणि त्यानंतर समजले की तिला सांधेवात हे आहे। कोणता सांधेवात पहिलं हड्डीतला जॉईंट सांधेवात असं डॉक्टरनं सांगितलं। त्याच्यावरती भरपूर